नक्कीच मला आनंद आहे की माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला आज कुठंतरी काम करण्याची संधी मिळते. हे सर्व काही आमदार राजेंद्र विटेकर साहेब यांनी जी तडजोड केली त्यामध्ये राहुल पाटील आमदार साहेब असतील, खासदार साहेबाचा सपोर्ट सहकार्य असेल, पुन्हा आमचे काँग्रेसचे जेवढे आमची नेते मंडळी, आमची कंपनी त्यांचं सहकार्य, संग्राम भैया असतील, बाबासाहेब असतील, आमचे रुपेश भाई असतील, यांनी सर्वांनी जी तडजोड केली आणि माझ्या पूर्ण सहकारी सन्माननीय सदस्य यांच्या सहकार्यानं मी आज या ठिकाणी मला म्हणजे आव्हानाची काय आता आपल्याला समजा जी संधी मिळालेली आपण चांगलं जे कामं करत राहायचे. आता जे लोकांची इथं कामं पडतात ते कामं पूर्ण हातात घेऊन करत राहायचे. काय जनतेला काय भरती आहेत, बरं काही विकास कामं आहेत, त्याच्याशी कुठली तडजोड न करता चांगल्या प्रकारे कामं पार पाडतात. महानगरपालिकेत जसं बोललं गेलं की सत्ता यांची स्थापन होणार नाही, अशाच प्रकारचं वातावरण पंचायत समितीचे निर्माण करण्यात आलं होतं. पण आज आमचा सभापती आणि उपसभापती दोघांची निवड झालेली आहे. दोघं तरुण तडफदार असे युवक आहेत आणि भविष्यामध्ये अतिशय चांगलं काम या पंचायत समितीचं करून दाखवण्यामध्ये दोघे काँग्रेस पार्टीचे काही आमच्याकडं सदस्य होते आणि सगळ्यांनी मिळून अतिशय खेळेमेळीच्या वातावरणामध्ये सभापती आणि उपसभापतीची निवड झालेली आहे. अडीच वर्ष सभापती आणि उपसभापती सव्वा वर्ष अशा प्रकारचं आम्ही यामध्ये अंतर्गत या सगळ्या वाटाघाटी करून आज सभापती आणि उपसभापती आमचा झाल्या. आमचे प्रयत्न राहतील. शेवटी आमचा पक्ष सत्तेत यावं ही आमची इच्छा असते. म्हणून महानगरपालिका असेल, पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, जास्तीत जास्त आमच्या कार्यकर्त्यांना संधी कशी उपलब्ध होईल यासाठी आम्ही प्रयत्न करतो. होतो ना भविष्य जसं महानगरपालिकेमध्ये यश प्राप्त झालं तसंच या पंचायत समितीवर याआधीसुद्धा आमच्याच पक्षाचा सभापती आणि उपसभापती होता. आत्तासुद्धा सभापती आणि उपसभापती हे आमच्या विचाराचे झालेले आहेत आणि भविष्यामध्ये सुद्धा अजून ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्था असतील त्या आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना कशा प्रकारे तिथे समाविष्ट करण्यात येईल, कशा प्रकारे त्यांना न्याय मिळावा यासाठी आम्ही तन मन धनानं सर्व कार्यकर्त्याच्या पाठीशी ठामपणे उभा आहोत. सत्तेचा वाटा किती मिळणार आहे यावर सगळे काही गणित जुळून येणार आहे आणि भविष्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक असेल, जिल्हा परिषद असतील, स्थानिक स्वराज्य संस्था असतील, कोण जर म्हणत असेल उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष छोटा झालेला आहे तर परभणीत येऊन त्यांनी बघावं की ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्या सगळ्यावर कब्जा कोणाचा असेल तर उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा हे सुद्धा सिद्ध झालेलं आहे.